राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांचे निर्देशानुसार दिवाणी व फौजदारी न्यायालय कस्तर वाशी येथे दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। सदरील लोक अदालतीमध्ये श्रीमती M.V. पाटील राठोडे, दिवाणी न्यायाधीश कस्तर वाशी यांनी पॅनल प्रमुख म्हणून कामकाज पाहिले। तसेच पॅनल सदस्य म्हणून ॲडव्होकेट J.H. कवडे यांनी कामकाज पाहिले। तर लोक अदालतीसाठी न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ मंडळातील सदस्य, पोलीस कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरील लोक न्यायालयामध्ये दिवाणी प्रकरणे 205 पैकी 48, फौजदारी प्रकरणे 193 पैकी 5, तसेच वादपूर्व 1315 प्रकरणापैकी बँक व ग्रामपंचायत प्रकरणापैकी एकूण 981 प्रकरणे निकाली काढण्यात आली। या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये प्रलंबित दावे व खटल्यांमधून रक्कम ₹4,31,600 रुपयाची वसुली करण्यात आली। सदर राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये वाशी तालुक्यातील ग्रामपंचायतीद्वारे ग्रामपंचायत, बँक व नगरपंचायत कर वसुलीची एकूण 1315 प्रकरणे ठेवलेली होती। त्यापैकी 981 प्रकरणामध्ये तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्याद्वारे ₹22,81,400 इतकी रक्कम वसूल करण्यात आली। प्रस्तुत राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये पहिल्यांदाच प्रलंबित प्रकरणे व दावा दाखल पूर्ण प्रकरणे मिळून एकूण 27,13,000 रुपयाची मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात आली। राष्ट्रीय लोक न्यायालय आणि मध्यस्थी केंद्राच्या सहाय्याने अनेक प्रकरणे निकाली काढली जातात। त्यामुळे यापुढे होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये देखील प्रत्यक्ष व आभासी माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होऊन आपली तडजोड पात्र प्रकरणे निकाली काढावीत। तसेच आपला वेळ व श्रम आर्थिक बचत करावी असे आवाहन श्रीमती M.V. पाटील राठोडे, दिवाणी न्यायाधीश कस्तर वाशी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती वाशी यांनी केले आहे।